ग्रामीण कवी शंकर वाडेवाले चळवळीला दिशा देऊन मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी साहित्याची गंगा आणली ते आदरणीय कौतिकराव ठाले पाटील सर, माननीय आमदार भीमरावजी केराम, ऍडव्होकेट आशिष गोदमगावकर, डॉक्टर पी विठ्ठल, डॉक्टर शंकर विभूते, आमचे मित्र दिगंबर कदम, राजकुमार भोपी, कार्यवाह महेश मोरे आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, काल सायंकाळी पूर्व तयारीसाठी आम्ही मठावर बसलो होतो तेव्हा राजू भाऊंना मी म्हंटल की वातावरण किती छान आहे, प्रसन्न वातावरण आहे, हवा पण गुलाबी आहे आणि इथं करमत. इतक्या चांगल्या परिसरामध्ये तुम्ही सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला येता की नाही असं मी त्यांना राजू भाऊंना विचारलं. राजू भाऊ म्हणाले मॉर्निंग वॉकला येतो पण जरा घाबरत घाबरत येतो म्हणाले, कारण आजही पहाटे पहाटे कधी बिबटे अंगावर येईल, कधी रानडुक्कर अंगावर येईल आणि कधी अस्वल अंगावर येईल सांगता येत नाही म्हणाले. ते बोलत होते आणि त्याने एक किस्सा सांगितला. ते म्हणाले हे जे प्राणी आहेत, वाघ एखाद्या वेळेस हल्ला करणार नाही पण बिबट्या हल्ला करतो. ते वर्णन सांगत होते. मला राजे मधुकरराव देशमुख यांची आठवण येते, ते पण असंच बोलायचे. त्यांनी सांगितलं हे एवढं भयंकर आहे अस्वल नावाचं प्रकरण, त्याला माणसाच्या मेंदूची भूक आहे म्हणाले. तो पाठीमागून हल्ला करतो आणि माणसाच्या मेंदूवरच हल्ला करतो. हे सगळं ऐकत असताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि थोडासा विचार केला, आज या अवस्थेमध्ये अशी अवस्था असेल तर 100 वर्षापूर्वी जेव्हा विष्णुदास इथं या परिसरात राहत होते तेव्हा श्वापदांचा किती सुळसुळाट असेल, हे सगळं कल्पना करण्याचंच काम आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते बोलत होते राजू भाऊ आणि मला दोघांची आठवण आली. एक महाकवी विष्णुदासांची आठवण आली आणि एक राजे मधुकरराव देशमुख यांची आठवण आली. मित्र, हा सगळा परिसर एक खरं सांगायचं म्हणजे महाकवी विष्णुदास यांनी ज्या रचना केलेल्या आहेत त्या महाराष्ट्रात आणि बृहन महाराष्ट्रामध्ये सर्वदूर परिचित आहेत. आणि राजे मधुकरराव देशमुख यांनी जे लिहिलंय शिकारनामा आणि शिकारी राजा हे पुस्तकं, या पुस्तकांची दखल घेऊन आदरणीय कौतिकराव ठाले पाटील सरांनी त्यांचा मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये सत्कार ठेवला. विदर्भ साहित्य संघाच्या वतीने त्यांचा सत्कार झाला आणि मग हे महाकवी विष्णुदास आणि राजे मधुकरराव देशमुख सारखे एक सृजनशील लेखक ज्या परिसरात झाले त्या परिसरामध्ये साहित्याची चळवळ वृद्धिंगत व्हावी म्हणून ऍडव्होकेट विजयकुमार भोपी यांनी पुढाकार घेऊन हे संमेलन इथं घेतलेलं आहे. मित्रहो, हा परिसर थोडी अवस्था साहित्याच्या चळवळीमध्ये थोडी पठार अवस्था आलेली आहे. अशा अवस्थेमध्ये अधिकाधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इथं राहायला पाहिजेत, त्यांना साहित्याचं मोल कळावं म्हणून अधिकाधिक विद्यार्थ्यांना बोलवण्याचं आम्ही ठरवलं. त्यांच्या आवडीचे कार्यक्रम कथाकथन, कवी संमेलन आहे. आता याच्यानंतर लगेच परिसंवाद झाला की ते दोन्ही कार्यक्रम होणार आहेत. इथं ऍडव्होकेट विजयकुमार भोपी आता बोलत होते माननीय केराम साहेबाविषयी. तुम्ही देवाकडे लक्ष द्या, देव तुमच्याकडे लक्ष देईल. देव म्हणजे हे समोर बसलेले विद्यार्थीच देव आहेत. यांच्यासाठी साहित्याची चळवळ आपण चालवली तर खऱ्या अर्थानं ते देवपूजा आहे असं मला वाटतं. आणि हे या इतर आपल्याला साहित्यिक निर्माण करायचे आहेत आणि म्हणून मी केराम साहेबांना विनंती करतो, एकटं हे भोपी सगळे बंधू काम करतात, आपण थोडेसे पाठीशी राहिलात तर ही चळवळ अधिक वृद्धिंगत होईल असं मला वाटतं. खरं म्हणजे आदरणीय कौतिकराव ठाले पाटील सर एवढ्या मोठ्या पदावर काम केले. त्यांनी महाबळेश्वरला जे संमेलन झालं तिथं अध्यक्ष भाषण कौतिकराव ठाले पाटील सरांचंच झालं होतं. त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले, विश्व साहित्य निर्माण केलं, विश्व साहित्य संमेलन, लेखिका साहित्य संमेलन सुरू केलेलं आहे. आता परवापासून बालकुमार साहित्य संमेलन सुरू केलेलं आहे. एवढा सगळा व्याप असताना आदरणीय कौतिकराव ठाले पाटील सरांनी केवळ हे मुलं काहीतरी धडपड करू लागलेले आहेत आणि आपली उपस्थिती तिथं आवश्यक आहे म्हणून एवढा सगळा प्रवास करून सर आले. मी संयोजकाच्या वतीनं आदरणीय ठाले सरांना अभिवादन करतो. मित्रहो, मोठमोठ्या लोकांना पुरस्कार दिले. प्राचार्य राम शेवाळकर सरांना पुरस्कार दिला विष्णुकवी महाकवी विष्णुदासाच्या नावानं. शेकडो लोकांना पुरस्कार दिला आणि फक्त ऍडव्होकेट विजयकुमार भोपी आणि सगळ्यांना आव्हान केलं. सगळेजण आले, कसलीही आट नाही. इथे एक छोटासा ओटा बांधला होता, त्या ओट्यावर बसून प्राचार्य राम शेवाळकर बोलत होते आणि पाठीमागे पक्ष्यांचा आवाज येत होता. तेव्हा राम शेवाळकर म्हणाले, मी शांतिनिकेतन मध्ये बसलो की काय, एवढा सुंदर परिसर, पक्ष्यांचा आवाज येतोय. आणि एक तासभर बोलले. बाबा आमटे, साधनाताई आमटे,
त्यानंतर सुरेश दादशिवार, प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, डॉक्टर जनार्दन वाघमारे, या सगळ्यांचा सत्कार इथे आम्ही केलेला आहे. कुणीही एका नया पैशाची अपेक्षा न करता इथे आले. सांगायला हरकत नाही, हे जे आज आमचं उभा करायला राहिलेलं आहे सगळं विष्णू कवी मठ, याच्या पाठीमागं जे काम केलंय ते सुधाकरराव डोईफोडे आज नाहीत. सुधाकरराव डोईफोडेची आठवण येते. सुधाकरराव डोईफोडे ॲडव्होकेट विजयकुमार यांच्या पाठीमागं उभे राहिले आणि हे प्रतिष्ठान इथं उभं राहिलं. तुम्हाला सांगायला हरकत नाही, लोक आध्यात्मिक वातावरण म्हणतात, पण हे विष्णू कवीचा मठ उभा राहावा म्हणून दोन नास्तिक माणसांनी आणि विशेषतः जे पुरोगामी विचाराचे आहेत आणि जे समाजवादी आहेत अशा डॉक्टर जनार्दन वाघमारे यांनी 10 लाखाची मदत तिथे केलेली आहे. ही नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. सुधाकरराव डोईफोडे स्वतः नास्तिक होते, पण त्यांनीही आपला वेळ देऊन हे सगळं उभा केलंय. तर ते म्हणाले की विष्णू कवी मठ म्हणजे एक संस्कार केंद्र आहे, त्यासाठी आम्हाला हे सगळं करायचं आहे. आज सकाळी ग्रंथदिंडी निघाली आणि एवढी लांबलचक ग्रंथदिंडी होती. कुणीतरी म्हणाले हे अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी आहे का? फार आनंदानं सांगतो मी, इथल्या शिक्षकांनी विशेषतः विश्वास जाधव, आनंद वानखेडे या आणि त्यांच्या पाठीमागं आमचे राजूभाऊ भोपी, या सगळ्यांनी जे परिश्रम घेतले त्यासाठी हे सगळं उभं राहिलेलं आहे. माझा मित्र शंकर वाडेवाले या संमेलनाचा अध्यक्ष आहे आणि मी शंकर वाडेवाले यांची एक कविता 2 ओळी नेहमी म्हणून दाखवतो. माती होई पाटा देह माईचा चंदन, माती होई पाटा देह माईचा चंदन, संसार गाड्याच्या चाकाला बाच्या घामाचा वंगन, माती होई पाटा देह माईचा चंदन. अशी कविता लिहून आपल्या आई वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा कवी माझा मित्र शंकर वाडेवाले, त्यांनी संमती दिली अध्यक्ष होण्यासाठी. मी त्यांचेही आभार मानतो. मी अधिक बोलणार नाही, मान्यवरांची भाषणं ऐकणार आहेत, पण काही मान्यवर साहित्यिक समोर बसले त्यांना मी विनंती करतो की इथून पुढे गेल्यावर, समोरच्या रस्त्यानं पुढे गेल्यावर एक मातृतीर्थ नावाचं ठिकाण आहे. ज्यांनी बघितलं असेल ते चांगलंच आहे, ज्यांनी बघितलं नाही त्यांनी मातृतीर्थेला भेट देऊनच माहूर सोडावं. इतकंही नितांत सुंदर असं ठिकाण आहे. फक्त जाताना एका गोष्टीचा उल्लेख करतो. रात्री ॲडव्होकेट विजयकुमार भोपी मला म्हणत होते की हे जिल्हा संमेलन म्हणजे फक्त ट्रेलर आहे. आपल्याला पुढे विदर्भ साहित्य संघ आणि मराठवाडा साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने एक विराट साहित्य संमेलन इथं घ्यायचं आहे. तेव्हा त्यांची इच्छा पूर्ण हो यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. परत एकदा हे संमेलन घेण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतलेत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. मागच्या वर्षी सगरोळीला मी एक विधान केलं होतं, त्याचा परत पुनरुच्चार करतो. सगरोळीला जे साहित्यिक आले त्यांना कुणालाही आम्ही साहित्य त्यांना मानधन दिलं नाही. स्वतःच्या खर्चानं आले, स्वतःच्या गाड्या घेऊन आले आणि ही प्रथाच बंद केली. आज शंकर विभूते पी विठ्ठल यांना फक्त विनंती केली मी, यांनाही आम्ही कुठलं मानधन दिलं नाही. जे बांधिलकी आहे ते येतील, त्यासाठी यापुढं कुठल्याही साहित्यिकांना मानधन देता येणार नाही. पण त्यांनी बांधिलकी स्वीकारून झालं तर हे संमेलन यशस्वी होतील. त्यांना परत एकदा मी आवाहन करतो आणि माझं मनोगत मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.